भाजपात कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, भाजपनं पैसे घेऊन तिकीट वाटप केले। अमरावतीत भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा श्रद्धा गहलोत यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। स्वीकृत नगरसेवक पद मिळालं नाही तर पक्ष जबाबदार असेल असा इशारा माजी नगरसेवक भारती गुहे यांनी दिलाय। मी 2018 पासून भाजपमध्ये एकदम ऍक्टिव्ह म्हणून काम करते आहे। मोर्चे असो किंवा आंदोलन असो, काही पक्षाचं काम असो, मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। आणि महिला आणणं असो का पार्टीसाठी खर्च करणं असो, मी याच्यासाठी कधी माघारी घेतली नाहीये। तरी माझ्यासोबत असं करण्यात आलंय, याची मला खूप खंत आहे। आणि एक प्रामाणिक कार्यकर्त्याला, एक निवडून येणाऱ्या व्यक्तीला तिकीट देण्यात नाही आली, सस्पेन्स मध्ये ठेवण्यात आलं, याचं फार दुःख झालेलं आहे। गेली 10 वर्षापासून मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करते आहे। परंतु आमच्या प्रभागामध्ये थोडंसं म्हणजे इतरही प्रभागामध्ये बघतोय की थोडंसं जातीचं समीकरण वाटत आहे। मी एक सोनार समाजाची आहे म्हणून मला डावलण्यात येत आहे काय असं मला वाटत आहे। कारण की पक्षाचं काम अगदी प्रामाणिकपणे केलं आहे मी। परंतु काही ठिकाणी आपण असं बघत आहे की ज्यांनी फॉर्म भरले नाही, ज्यांनी इंटरव्ह्यू दिली नाही, त्यांना तुम्ही उमेदवारी कशी दिली, तो माझा प्रश्न आहे। त्यांना उमेदवारी का दिली तुम्ही? त्यांचं संघटनेमध्ये काहीच योगदान नाहीये। मग आम्ही एवढं काम करू जर आम्हाला डावलण्यात येते तर याचा अर्थ काय? का बरं असं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।